जय शिवराय, जय भीम, जय लवजी। 2-3 दिवसापूर्वीच भारतरत्न आडवाणी साहेबांनी जे बीजेपीचे संस्थापक आहेत त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की आता जर देशाला तारायचं असेल तर राहुल गांधींच्या हातात हा देश द्यायला पाहिजे। त्यांच्याकडे ती कुवत आहे, त्यांची ती क्षमता आहे। म्हणजे हे त्यांनी सांगितलं स्वतः, आडवाणी साहेबांनी स्वतः सांगितलं की यावेळेस राहुल गांधींच्या हातात या देशाची सत्ता द्यायला पाहिजे। आता हे जे संस्थापक जे पक्षाचे आहेत ते स्वतः बोलत आहेत आणि इकडे काय परिस्थिती आहे तुम्ही बघितली असेल। आता मी मतदान करून आलो तर क्षणभर असं वाटलं की मी पाकिस्तानात मतदान करायला गेलोय का। पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे, शासकीय अधिकारी त्यांच्याकडे आणि ते अशा तिथं वागतात। तुम्ही जाऊन प्रत्यक्षात तुम्ही प्रत्येक बूथवर जावा, प्रत्येक खोलीमध्ये जा आणि ते कसे वागतात हे तुम्ही बघा। कारण बीजेपीने आता ठरवलंय की काय झालं तर आपला पराभव निश्चित आहे, पण त्यांनी आता जी परिस्थिती चालू केली ना, सरळ सरळ दम देतात। ते सरळ सरळ मतदारांना दम देतात, तुम्ही हे आणा। आता त्यांनी नवीनच काढलं की मोबाईल न्यायचं नाही आणि कुठली पद्धत आहे कशाच्या कुठल्या जीवावर हे सांगतं की मोबाईल आणायचा नाही। अहो आता माणसाचा जो अविभाज्य घटक झाला आहे मोबाईल आणि त्यांना मोबाईल आतमध्ये बंदी केली। मला स्वतःला त्यांनी सांगितलं की तुम्ही पत्र घेऊन या आम्हाला, मी पत्र दिल्यानंतर मला मतदान करू दिले। म्हणजे ही परिस्थिती आहे आज। कारण आता बीजेपीला कळलेले की आपला पराजय हा निश्चित आहे आणि रवींद्र धंगेकर हे नाही म्हणलं तर 1,00,000-1.25 लाखाच्या मताधिक्याने येणार आहेत। कारण त्यांच्याकडे सर्वसामान्य जनता आहे आणि ह्यांच्याकडे फक्त पैसा आहे। काल रात्री आमच्या इथं पैसे वाटले पण पोलिसांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही। हे लक्षात ठेवा माझ्या मतदार राजांनो, तुम्ही येणाऱ्या भविष्याचे तुम्ही आज एक पाईक आहात। त्यामुळे तुम्ही यावेळेस काही झालं तर महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार जिथे असतील त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। जय भीम, जय हिंद, जय लवजी।